अजून देखील आपल्याला 3 मॅच खेळवायचे आहेत. हे मॅच सोडून, त्यामुळे विनंती आहे घाई करायची. दोन्ही अंपायर विनंती आहे, वेळ वाचवायचे. तुम्ही वारंवार इथं टीम मीटिंग होऊ द्यायची नाही, सारखे सूचना द्यायचे आणि मॅच लवकर संपवायची. इंदापूर 12th मॅन आहे का? नाहीये. जो बॉलिंग लाईन त्यांनी आवाज द्या फक्त, हे बॉलर आहे म्हणून. बाळांना गोलंदाजी मार्कवरती. किरण नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, बॉल दिलेला जा लवकर, काहीतरी विचार. गोलंदाजी मार्कवरती कोण आहे? राहुल. मनोज आणि गजानन दोन बॅटर मैदानाच्या आत नॉन ओपनिंग करण्यासाठी फलंदाजीवरती. स्ट्राईक वरती मनोज. ऑन फील्ड जर पाहिलं गेलं तर 2 अंपायर आहेत. स्कोरलेक अंपायर योगेश भापकर, मेन अंपायर जयेश, हे 2 मुख्य अंपायर आहेत. गोलंदाजी मार्कवरती राहुल. उपरती फटका खेळला, तिथं खेळाडू आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, इथे कलेक्शन सुंदर. गजानन रनआउटच्या स्वरूपामध्ये होतं बाद. 0वरती इथे पहिला धक्का लागतोय. चला बॅटर पाठवून द्यायचं लगेच. नितीन, मग हे कोण? नितीन नो बॅटर मैदानाच्या आत. नितीन साळुंके, ग्रीन जर्सी, जर्सी क्रमांक 99 इथे भार सांभाळण्यासाठी मैदानाच्या आत जाताना पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका खेळला होता, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. त्याच्या जागेवरती नॉन स्ट्राईक वरती नितीन. चला जिमचे इथे जे टू व्हीलर्स आहे ते टू व्हीलर बाहेर काढून घ्यायचे. दुखापत होऊ शकतो प्लेअरला, त्यामुळे विनंती आपण टू व्हीलर बाहेर काढून घ्या. ओहो, परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू यष्टीरक्षाचा वेध घेताना पाहिलं. इथे पंच इथे दंडित करताना पाहायला भेटतो. स्वर मारा. दोन्ही टीम्सला 1-1 DRS आहे. तुम्ही कधीही वापर करू शकता, टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतात, पण DRS घेताना 10 ते 12 सेकंदाच्या आत तुम्हाला घेणं गरजेचं आहे, बंधकारक आहे. ओहो, परत एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न. काय वेगाने इथे फेकी केली होती, तोपर्यंत एक लगबाईच्या स्वरूपामध्ये धाव इथे मिळताना पाहायला भेटे. एका धावाच्या साह्याने स्कोर कार्ड वरती भर पडताना पाहायला भेटे. स्कोर वरती जर पाहिलं गेलं तर 1 धावा. दोन धावा धाव फलकावरती. सिंगल इथं प्राप्त करताना पाहायला भेटत. या सिंगलच्या मदतीने 3 धावा इथपर्यंत झालेले. दुसरा चेंडू वाईट हाताळला होता गोलंदाज राहुलने. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली.
परत डिक्लेअर झोन मध्ये इथं फटका खेळलेला आहे. चेंडू आत, मला वाटतं इथे बाहेर आत आलेला आहे, त्यामुळे एक धाव इथे डिक्लेअर झोन मध्ये इथं विठ्ठलला पाहायला भेटणार आहे. 4 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत राहुलने, शेवटचे 2 चेंडू या षटकामधले. चला टीम मीटिंग कमी करा, फलंदाजाला विनंती आहे घाई करा. बिगिट केलाय, चेंडू हवेत आहे, खेळाडू तिथे डाऊन द बॉल, एलिव्हेशन थोडस कमी पळाला, इथे भेटलाय जामून, इथे कॅच पकडतो फलंदाज मनोज होते बाद. एमचे इथे धक्का लागतो दुसरा. पहिल्या षटकामध्ये साई ऑटोमोबाईल या संघाला दुसरा झटका लागताना पाहायला भेटतो. योगेश इथून बॅटर मैदानात येताना पाहायला भेटतोय. चला योगेश दादा, आपण लवकर जावा विकेटवरती. जेवढं तुम्ही फास्ट जाता तेवढंच तुम्हाला देखील क्वार्टर फायनल इथे फास्ट खेळायला भेटेल, कारण की आजच्या दिवसात या पोलचा देखील लवकर रिझल्ट लागणार आहे. थोडंसं नाराज असतील गजानन, कारण की एकही बॅटवरती स्ट्राईक भेटली नाही. इथं कॉल चुकीचा होता आणि त्या चुकीच्या कॉलमुळं इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये तो देखील बाद होताना पाहायला भेटलाय. शेवटचा बॉल, 4-4-4. बिगिट केलाय, चेंडू इथे वी झोन मध्ये जामून तिथे अवेलेबल आहे, तोपर्यंत एक धाव. इथे ओव्हरची झाली समाप्ती. एका षटकानंतर धावपलकावरती धाव संख्या झाली ती 2 फलंदाज बाद, 5 धावा. पुढच्या 3 षटकामध्ये पाहूया साई ऑटोमोबाईल संघ हा किती धावा बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत, कारण की 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये योगेश आणि नितीन. पाच धावा धावपलकावरती, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अमित, गोलंदाजी मार्क वरती अमितच ना. कटर गोलंदाजांचा वापर करताना पाहायला भेटतो गोलंदाज इंदापूरचा. परत एकदा इथे कटरचा वापर, एक धाव इथे भेटताना पाहायला भेटते. दुसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न होणार नाही. 6 धावा धावफलकावरती दुसरं षटक सुरू आहे. स्पिन इथं करताना पाहायला भेटतो गोलंदाज योगेशला. इथं सिंगल काढली, नितीनला दुसऱ्या षटकामध्ये संधी भेटायला पाहायला भेटते. स्ट्राईक वरती ओव्हर रिव्हर्स शरीर मारा इथं होताना पाहायला भेटतोय. चेंडू येतो डॉट. खरंच या परिसरामध्ये जर पाहिलं गेलं तर भरपूर असे खेळाडू देखील आहे आणि समालोचक देखील आहेत. हर्षद अन्सारी देखील आपण पाहिलं असेल, खूप सुंदर तो देखील समालोचन करतो आणि नक्कीच तो देखील समालोचन कक्षामध्ये तुम्हाला त्याचा आवाज ऐका पाहणार आहेत, कारण की लाईव्ह मध्ये खूप कमेंट सध्याला आहेत की हर्षद भाई कुठे आहेत. तर हर्षद भाई सध्याला या ग्राउंडवरती उपस्थिती त्यांची लाभलेली आहे, ते देखील आपल्याला इथे ऐकायला पाहायला भेटणार आहे. प्रेक्षक थोडस वरती जावा. प्रेक्षकांच्या पायाला इथे चेंडू लागलेला आहे, तर पंचाचा इशारा काय? अंपायर कॉल चौकार. खरंच प्रत्येकदा इथं चौकार भेटलाय, इथं खराब क्षेत्ररक्षण पाहायला खास दिल्लीवरनं इथं अर्षद भाई यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील तुम्हाला 2 शब्द ऐकायला भेटणार आहेत. अर्षद अन्सारी आपल्यास विनंती की आपण देखील इथं यायचंय. ओ प्रत्येकदा बिगेट, चेंडू हवेत आहे, खेळाडू डाऊन द बॉल. इथे धावा पळून पूर्ण करायचे आहेत, कारण की
डायरेक्ट जर पोलला लागला असेल चेंडू तर षटकार आहे. टप्पे खात जर चेंडू लागला, जमिनीलगत जर चेंडू गेला, पोलला लागला, तर तुम्हाला पळून धावा इथं पूर्ण करायचे. सोळा धावा धावफलकावरती षटकाराच्या मदतीने जर पाहायला गेलं तर. आणि सर्वांना आतुरतेची वाट पाहत सर्वजण हर्षद भाईची आवाज इथं ऐकण्यासाठी. हर्षद भाई विनंती, आपण देखील या. हो, परत एकदा गुड लेअर चेंडू थोडंसं कट होताना पाहायला भेटतं, स्पिन होताना पाहायला भेटतं. चेंडू येतो वाईट. चेंडू किती राहिलेत? शेवटचा चेंडू आहे हा. चेंडू वाईट धरून वाईट चेंडू आहे. 17 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू होता आणि हा चेंडू वाईट आहे. हे वाईट चेंडू हाताळलेला आहे. चला घाई करा. हो, परत एकदा ऑन साइडला फटका खेळायचा प्रयत्न, स्वतःच्या बॅक फॉलो थ्रो मध्ये इथे चेंडू अडवताना पाहिलं. चेंडू येतो डॉट. 2 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 17 धावा, 2 फलंदाज बाद. या षटकामध्ये तब्बल एक चौकार एक षटकार आलाय. त्याचबरोबर हॅलो, जुन्नरवरून खास अर्षद भाई साठी एक फरमाइश आलेली आहे. जुन्नर अर्षद भाई अन्सारी यांचा आवाज ऐकायचा आहे. झुटेलाल शर्मा यांची विनंती आहे, अर्षद भाई अन्सारी तुम्ही कॉमेंट्री करायला या. झुटेलाल शर्मा यांची विनंती आहे, युट्यूब वरती कमेंट आली आहे, अर्षद अन्सारी तुम्ही कॉमेंट्री साठी यायचंय. अर्षद भाई, अर्षद अन्सारी या ठिकाणी यायचंय. बॉलर्स नेम काय? हेमराज. एकदा ऑफ साइडला इथे स्टे केला. खेळाडू तिथं आहे अवेलेबल. इथं फलंदाज बाद होताना पाहिलं. मला वाटतं सर अनिल आपल्यासोबत जोडलेले आहेत. आपण चिखली परिसरामधले एक बुलंद आवाज आहे आणि हरियाणाचा आवाज देखील तुम्ही ऐकलं सर. हर्षद भाई अन्सारी यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. अनिलचं देखील आहे, कारण की अनिलने देखील भरपूर टुर्नामेंटमध्ये समालोचन केलेलं आहे. काय वाटतं सर, आता सध्याला संघ अडचणीत 3 फलंदाज बाद झालेत आणि 3 फलंदाज बाद झाल्यानंतर इथं संघ कुठेतरी अडचणीत आलेला आहे. या अडचणीतून बाहेर काढणं गरजेचं आहे. तर तसं पाहिलं गेलं तर हा सामना सुरेख पद्धतीने चाललेला आहे आणि जेवढे जास्तीत जास्त धावा बनवतील तेवढा साई ऑटोमोबाईल संघासाठी विजयाचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे कमीत कमी 30+ धावा त्यांनी केल्या तर नक्कीच सामना विजय होईल, मला तरी असं वाटतं. त्याचबरोबर ज्यांचं इथे आगमनाची वाट पाहत होते ते आमचे मित्र हर्षद भाई अन्सारी इथं आगमन झाले. त्यांचा हरियाणा आवाज, हरवरांचा एकदम बुलंद आवाज, वीरेंद्र सहवागचे गावकरी आहेत. अगदी हर्षद अन्सारी यांचं आगमन झालं. यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत या मॅच मध्ये. अभी देखा जाए तो इनका प्रेम है, इनकी मोहब्बत है जो मुझे यहाँ पर आमंत्रित किया इस बॉल के बाद आगे की वाणी. ओहो हो, ऑफ साइड की दिशा में गिरा हुआ स्ट्रोक, 1 रन के लिए जाना चाहते थे और यहाँ पे फंबल के चलते और एक विकेट का पतन. बैट्समैन बैक टू डग आउट, बल्लेबाजी का पतन. अर्षद भाई, तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेमध्ये? ही जी स्पर्धा भव्य अशी ऑर्गनायझर केली आमचे मित्र किरणवीर आणि गणेश शिंदे यांनी, तुम्हाला या स्पर्धेबद्दल काय वाटते आणि जे प्रेक्षक बघायला आलेत त्यांच्याबद्दल काय काय असं वाटतंय? सर अगर मैं बता तो चलिए, इस टूर्नामेंट के लिए कल भी मैंने कुछ क्षणों के लिए कमेंट्री की थी और आज भी मैं यहाँ पे आया हूँ. तो इस टूर्नामेंट का जो आयोजन है, नियोजन है, वो बहुत ही अच्छा है और सबके दिल को भाया है. और दर्शकों की अगर मैं बात करूं तो दर्शकों ने यहाँ पे अपनी नजरें गड़ा के रखी है. क्यों? क्योंकि ये टूर्नामेंट जितना अच्छा है उतना ही मनों को लुभा रहा है. 4-4 और क्या टूर्नामेंट है. एक बार फिर बॉलर अपनी बॉलिंग मार से और जोर से मारने का प्रयास, लॉन्ग ऑफ की जानिब. फील्डर जब तक बॉल को पकड़ते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने आसानी से 1 रन पूरा किया.
अर्षद भाई, गुड रन बिटवीन द विकेट. अर्षद भाई, जेव्हा या स्पीचचं काम चालू होतं सकाळचे किती वाजल्यापासून किरणवीर, गणेश शिंदे आणि मुख्य आयोजक भोला माले हे किती वाजेपर्यंत करत होते काम? लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक आहे, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. काय वाटतंय अर्षद भाई? अगर देखा जाए ना तो शेवट चेंडू, एक बॉल बाकी है अभी ये ओवर की, एक बॉल बाकी है. एम्पायर की नजरों में तो आप खटकते ही हो, लेकिन हमारे जो स्कोर है उनकी नजरों से बचना बहुत मुश्किल है. आप तुम्हाला 5 चेंडू सांगेल. हा ठीक आहे, शेवटचा चेंडू, शेवटचा. चालू करा लवकर, वेळ वाचवा. अगर ये ओवर की देखे जाए तो लास्ट बॉल है. चला घाई करा. किपर इंदापूर संघ. अर्षद भाई, मी तुम्हाला एक प्रश्न केला होता ह्या ग्राउंडच्या बद्दल, पाहणी आणि जे मैदान केलं गेलं, विकेटचं स्पीच, आउटफील्ड ही कशी तयार केली आणि किती वेळ गेला? अगर देखा जाए तो जैसे किरणवीर, शुभम बहाले और अनेक कमेटी के जो अध्यक्ष थे, जो यहाँ पे ऑर्गेनाइजर थे, मैंने उनको देखा है कि यहाँ पे सुबह के 6 बजे से और नेक्स्ट डे 5 बजे तक यहाँ पे काम कर रहे थे विकेट के लिए. ग्राउंड में बहुत से जो पत्थर पड़े थे और विकेट बहुत खराब था, विकेट के लिए काम किया और विकेट बनाया. इस तरह का विकेट बनाया कि पब्लिक के मन को भाया. गोलंदाजी मार्फत असेल जामून बॉलिंग मार पर आए हैं जामुन. अर्षद भाई, मी सगळे आयोजक पाहिले, पण मुख्य आयोजक भोला माले गायब आहे. काय कुठे गेले असतील आणि काय नियोजन करत असतील? भोला नाम तो भोला है, लेकिन भोला आग का गोला है. भोला यहीं पे कहीं पे रहते हैं और लास्ट में आके करते हैं फायर. और एम्पायर का इस तरह वाइड बॉल. इस अतिरिक्त रन के साथ रन संख्या में होगी वृद्धि. स्कोर जा पहुंचेगा 21. 21 रन. वाह अर्षद भाई, या स्पर्धेचं ज्यांनी पूर्ण नियोजन केलं, प्राइज गोळा केले आणि आपण पाहिलं गेलं ना, या स्पर्धेमध्ये चषक नाहीत. या एक आगळी वेगळी संकल्पना किरणवीर यांच्या मार्फत केली गेली आहे, कारण की विजेती संघाला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे. एक सुरेख संकल्पना आमचे मित्र किरणवीर यांची एक त्यांच्या डोक्यामध्ये आले आणि चषकच्या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा ठेवू शकतो अभिमानाने, गर्वानं. तर ही संकल्पना किरणवीर यांची आहे. किरणवीर के बारे में अगर मैं बताती तो खुद एक क्रिकेटर है और क्रिकेटर की पहचान एक क्रिकेटर ही करता है. तो किरणवीर ने इतना बड़ा टूर्नामेंट आयोजित किया क्योंकि किरणवीर को पता था कि अगर देखा जाए तो बायरवाड़ी ग्राउंड पे दर्शक की संख्या अगर देखा जाए तो लोकल मैच में भी 2 से 2,500 हजार रहती है और अभी उपस्थित संख्या 2 से 3 हजार यहाँ पे मौजूद है. तो ये दर्शकों का प्रेम है. हाँ, मैं देख रहा हूँ काफी यहाँ पे भीड़ हो चुकी है, गाड़ी भी बाहर रखी है, पार्किंग के लिए जगह नहीं है. इतनी बड़ी तामिया पे यहाँ पे भीड़ लग चुकी है. किरणवीर का ये जो नियोजन है लय भारी किया है. लय भारी म्हणजे मिसळ असतात. ओ हो क्या बॉल थी. सबमरीन डिलीवरी, तेज तर्रार बॉल. बॉलर आए और बॉलर छाए और अपना अंदाज ग्राउंड में बखेरते हुए. देखिए, चला पुढचा फलंदाज पळत जायचं. अगर बल्लेबाज की बात करो, अगर यहाँ से सावनगर से कोई कॉमनवेल्थ में जाए तो भाग के रनिंग में स्पर्धा में तो बल्लेबाजों को ही जाना पड़ेगा. तो सबसे अच्छी फिटनेस अगर देखी जाए तो क्रिकेट में ही है और रनिंग में अगर स्वर्ण पदक पाना है तो क्रिकेटर को ही अपना हाथ बताना होगा. उसी के लिए गए जर्सी क्रमांक 15. धावफलका धावसंख्या 22 धावा. अर्षद भाई, या ठिकाणी आणि प्रेक्षक आलेले आहेत. आपण प्रेक्षकांसाठी एक लकी ड्रॉ ठेवलेला आहे, तर तुम्ही प्रेक्षकांमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता. अनेक वयस्कर 40 प्लसचे प्रेक्षक आलेले आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता. मेरी तरफ से कोई भी कैच अगर बाउंड्री के बाहर पकड़ता है उसको 100 रुपए. या ठिकाणी कोणताही वाईट चेंडू, एखादा चेंडू मारला, षटकार गेला आणि सीमारेषेच्या बाहेर तो झेल टिपला गेला तर त्या जो झेलल त्या प्रेक्षकासाठी रोख रक्कम 201 रुपयाचं पारितोषिक अर्षद भाई यांच्याकडून दिलं जाईल. हाँ, देखिए, जो हमारे दर्शक है तो उनके दिल में भी मोहब्बत है क्रिकेट की. अगर कोई ग्राउंड के बाहर कैच पकड़ता है तो 251 रुपए का नगद पुरस्कार मेरी तरफ से यानी अरशद अंसारी की तरफ से दिया जाएगा. आप कैसे डॉट बॉल आहे, शेवटचा आउट.
विकेट. OUT आउट. वन मोर बॅट्समॅन बॅक टू डग आउट. हर्षद भाई, तुम्ही तुमच्या प्रेक्षक मित्रांना प्रश्न विचारू शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही उत्तराची अपेक्षा करू शकता. अगर देख धावफलक जिंकण्यासाठी 24 धावा, 4 ओव्हर 24 धावाची गरज. अगर देखा जाए तो 4 ओवर में 23 रन हुए और जीतने के लिए रन कितने करने सद्दाम भाई? 24 रन, यानी 24 बॉलों में 24 रनों की आवश्यकता है. यहां से देखा जाए तो एक बॉल पे 1 रन चाहिए. हॅलो हर्षद भाई, मला एक कॅमेरा स्टेज करा. कॅमेरामॅनला विनंती आहे, आमचे ज्या संपूर्ण भारत देशामध्ये प्रसिद्ध समालोचक हर्षद भाई अन्सारे. हर्षद भाई, तुम्हाला काय सांगायचं आहे की सर टॉससाठी या साक्षी 11 आणि गेम स्विंगर. सर टॉससाठी यायचे लगेच. साक्षी 11 आणि गेम स्विंगर टॉससाठी या. हर्षद भाई, मला एक सांगा, तुमचा संपूर्ण भारत देशामध्ये फॅन फॉलोइंग आहे, तुम्हाला त्यांच्याबद्दल काय सांगायचे? तुमचे अनेक चाहते आहेत आमच्या परिसरामध्ये, तुमचे बरेचसे खूप मोठे फॅन फॉलोइंग आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार? 2 शब्द. सर देखिए अनिल सर, आपने बहुत महत्वपूर्ण प्रश्न मेरे से पूछा है. अगर मैं किसी भी टूर्नामेंट में मैच देखने के लिए जाता हूं या मैच खेलने के लिए जाता हूं, जैसे ही पहली मैच कंप्लीट होती है तो उसके लिए मुझे जो टीम के जो खिलाड़ी है, अन्य के जो 8 टीम एक स्लॉट में होती है, उनकी तरफ से कहा जाता है कि अरशद भाई आप जाइए और कुछ शब्द अपने मुंह से मीठी वाणी में कहिए. तो ये उनका प्यार है, ये उनकी मोहब्बत है, क्योंकि मैं दिल्ली से आया हूं और दिल्ली से आके महाराष्ट्र छत्रपति शिवाजी राजे महाराज की सरजमी पर आके इतना बड़ा नाम कमाना, ये आप सबका प्रेम है, ये आप सबकी मोहब्बत है. क्या बात है, क्या बात है हर्षद भाई. आमचे मित्र कर्णधार मोर्या वॉरियरचे संघनायक, संघमालक आणि संपूर्ण रौद्र शंभूचे या पुढचे 22 संघनायक आणि स्पॉन्सर रोहित सर गाडगे, आपण या ठिकाणी आलात. आपल्या स्पर्धेबद्दल काय वाटतंय? ही किरणवीर यांची आगळीवेगळी स्पर्धा, याबद्दल तुम्ही 2 शब्द काय बोलणार? सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. स्पर्धा खूपच छान आहे. स्पर्धेबद्दल काय बोलायचं आता? स्पर्धा खूपच छान आहे. सर्व क्रिकेट रसिकांसाठी, सर्व क्रिकेट खेळाडूंसाठी एक अनमोल संधी आहे की त्यांनी त्यांचा आपला खेळाडू वृत्ती दाखवून परफॉर्मन्स एकदम 100% देऊन आपल्या संघासाठी एक सुनहरी काय वाह, ब्रिलियंट स्ट्रोक बाय ऑन साइड की दिशा में और पहली बॉल पे पहला षटकार. वाह, क्या अंदाज दिखाया यहाँ पे बल्लेबाज ने. 24 रनों की आवश्यकता 24 बॉल पे थे, अब 23 बॉल पे 18 रनों की आवश्यकता. ये मुकाबला बड़ा और कड़ा है. ऐसा नहीं कि पहली बॉल पे समीकरण बताते चले. वाह, दूसरी बॉल के लिए तैयार. बॉलर अपनी बॉलिंग मार से फिर से जोर से मारने गए और बॉल तेज तर्रार थी. वाह, ब्रिलियंट बॉलिंग बाय बॉलर. अगर मैं बताता चलूं तो 12th मैन अपनी टीम के हमारे पास पहुंचे थे, क्योंकि हम आपके नाम से वाकिफ नहीं है. आपका नाम जानना जरूरी है, क्योंकि आपका नाम होगा तभी तो ऊपर के क्रिकेट में आपका नाम होगा. IPL जैसे टूर्नामेंट में भी जाना जरूरी. संघर्ष करते रहिए, लड़ते रहिए, झगड़ते रहिए, और जीतने के लिए लड़ना बहुत जरूरी होता है. से बाहर निकल के खेळला चाहते थे, खेचला गेला. आपली फिल्डरने एक हातात कॅच जिल्ह्याला आहे, तर त्याला 251 रुपये पण दिल्याप्रमाणे द्यायचे. सर त्याचा फोटोज कॅमेरेमध्ये आला असेल आणि त्याने कॅच झेलला असेल तर 100% त्याला प्राइस भेटणार आहे 251 रुपये. तर तुम्ही जर कॅच झेलला असेल तर प्लीज कमेंट्री बॉक्स कडे या आणि 251 रुपये घेऊन टॉस केला जातो या ठिकाणी. गेम स्विंगर आणि बिग ब्लास्ट लॉक ऑफ की जानिब. वाह, क्या बल्लेबाजी कर रहा है ये बल्लेबाज. प्रसाद, नाम प्रसाद है और अपनी बल्लेबाजी से प्रसाद बांटते हुए, और प्रसाद ने क्या अपने आक्रमक अंदाज दिखाए है आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सामना 3 षटकाचा असेल. प्रसाद आक्रामक अंदाज में आए हैं. प्रसाद को पता है 24 बॉलों में 24 रन हो सकता है, लेकिन
चाहते हैं कि कुछ वक्त से पहले ही मैच खत्म हो जाए, उस तरह की अंदाजी करते हुए 12 रन हो चुके हैं। एक बार फिर बॉलर आता फिर से, वाह ये शॉट नहीं, ये चपत है, स्ट्रेट की ड्राइव और एक ब्रांडेड चौकार आता हुआ और 4 रनों से रन संख्या में वृद्धि, स्कोर जा पहुंचेगा 16 रन। या ठिकाणी कोण आलाय 7 मध्ये 28 ओव्हर 144 चौक आणि 218 गाड्या क्रॉस करून कुदवाडीचे उद्योगपती माननीय श्री पप्पू शेठ लवांडे, एक बार फिर आपण यात आपले सर स्वागत। ब्लाइंड मार यानी यहाँ पे एक अगड़ा वेगड़ा शॉट खेलले गए थे। प्रसाद जर्सी क्रमांक 01 आणि या स्पर्धेत आगमन झाले ते सत्या स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश जाधव, त्यांचं ते आगमन झालेलं आहे, तर आमचे कमिटीच्या वतीने त्यांचा हार्दिक अभिनंदन। साम काका, ओह क्या बॉलिंग की है यहाँ पर, बॉलिंग तो अच्छी लेकिन यहाँ पर और अपनी बैटिंग से सबके मन को जीत लिया यहाँ पे। क्या बैटिंग कर रहे हैं अपनी टीम के लिए प्रसाद, जैसे कप्तान ने कहा ओपनिंग के लिए आप जाओगे और ओपनिंग में आए और छाए और सबके दिलों पे किया है, अपनी बैटिंग का कहर ढा दिया और अपनी बैटिंग से मोहब्बत बरपाई है। दूसरे ओवर लेकर अपनी बॉलिंग मार से तैयार है। बॉलर एक बार भी सामना करेंगे, राइट हैंडर बल्लेबाज ऑन साइड की दिशा में फिर से जोर से मारने गए और बॉल आउट ऑफ द पार्क, एम्पायर के इशारे की दरकार और एम्पायर का इशारा आए तो ब्रांडेड षटकार। गेम शूंगर अपनी फील्डिंग के लिए तैयार रहे, वक्त बहुत कम है क्योंकि ग्राउंड में हमें इस 6 के साथ ही रन संख्या जा पहुंची है। 16 से 22 अब जीतने के लिए कुछ ही रनों की आवश्यकता। फिर से बाहर आए और स्ट्रेट ड्राइव खेला, स्ट्रोक 1 रन आसानी से पूरा किया और तो हुआ लेवल। अब जीतने के लिए 1 रन की आवश्यकता। वाह क्या बल्लेबाजी की है, ऐसा अगर देखा जाए तो अंदाज नहीं लगाया, आगाज नहीं लगाया था और उस तरह की बल्लेबाजी की है यहाँ पर दोनों ही बल्लेबाज ने, इस्लामी वीरों ने। फुल टोल वसूल करने गए और एक बॉल, ओह ब्रिलियंट कॉट, पहला फलंदाज बाद, ये तो डग्स आउट थी धनी। वाह क्या कैच है, क्या कैच है। अगर मैं तारीफ करूं ये क्रिकेट का, ये फिटनेस दर्शाती है और ये फिटनेस का दृश्य है जो हमें दिखाता है। इस तरह की फिटनेस, इस तरह का जो क्रिकेट में होना जरूरी है। अगर ये कार्य को बॉलर यहां पर करते तो शायद इस मैच की दिशा कुछ और होती, लेकिन बल्लेबाज काम दिखाया कुछ रन सकता। बॉलर अपने बॉलिंग मार से तैयार, बॉलिंग के लिए सामना करेंगे बल्लेबाज लेफ्ट हैंडेड बैट्समैन अमित। ओहो इन्होंने भी हवाई फायर, पंक्चर झाला यांचा टायर, अजून एक फलंदाज बाद, येतोय डगआउटची दिशेने। हेलो हेलो हेलो, क्या यहाँ पे देखा जाए तो अच्छी बल्लेबाजी चल रही थी। पहले एक बल्लेबाज आउट हुआ और उसके बाद दूसरा लेफ्ट हैंडेड बल्लेबाज, बैक टू बैक 2 बल्लेबाज पवेलियन की राह सुधार सकते हैं। हैट्रिक का चांस है, अगर बॉलर हैट्रिक लेते तो उनको अनिल कदम की तरफ से 251 रुपए का नगद पुरस्कार यहाँ पे दिया जाएगा। हैट्रिक चांस, ओहो हैट्रिक से चूके अगर यहाँ पे ये मौका प्राप्त होता तो एक बड़ा पुरस्कार आपके हाथ लग सकता था। और जो भी प्राइस यहाँ पर बोला जा रहा है वो हमारे पास जमा है, ऐसा नहीं कि आपको नहीं मिलेगा, वो प्राइस के आप हकदार होंगे। एक बार फिर सामना करेंगे। ओहो यॉर्कर बॉल तर खोद कर निकाला, 1 रन लिया। ओह खतरा हो सकता था अगर ये डायरेक्ट हिट होता। और यहां से अगर देखा जाए तो यहां पर विन होती हुई बैटिंग टीम, ब्रिलियंट बैटिंग बाय 2 बल्लेबाज आउट हुए थे और अच्छी बल्लेबाजी के चलते हुए विनर टीम होती हुई यहां पर घोषित। नेक्स्ट मैच का
न देखा तमाशा तो हसरत रहेगी जुबा